स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे की जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो, याच ठिकाणी आपण जात आहोत. ही मूर्ती सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे. तुम्हाला कोल्हापूर अथवा पुण्यातून जायचं असेल तर एकता नगर या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. अर्थात या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही वडोदराचाही पर्याय निवडू शकताय. इथे गेल्यानंतर तुम्हाला फ्री बस सुविधा उपलब्ध आहेत. वरती गेल्यानंतर तुम्ही येथे काउंटरला तिकीट काढून ते की 300 आणि 450 रुपये आहे, त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. येथून स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतर हे मोफत सुविधा प्रोव्हाइड केले जातात. तुम्ही आसपासचा एरिया पाहू शकताय, जो वेल डेव्हलप आहे. एका दुर्गम भागाला विकसित करून या ठिकाणी रोजगाराची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून दिलेली आहे. या गोष्टी मानल्या पाहिजेत. या मूर्तीची उंची ही 182 मीटर उंच आहे. तर जर नदीपासून आपण विचार केला तर याची मुळशी जवळपास 240 मीटर उंच आहे. सांगायचं म्हणलं आणखी एक गोष्ट अशी की गुजरातच्या विधानसभेची संख्या सुद्धा 182 आहे आणि त्याच्यावरूनच या मूर्तीची उंची 182 मीटर उंच असं ठरवण्यात आले. येथे वापरण्यात येणारे लोखंड सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतलेले आहे. या मूर्तीचे मूर्तिकार सुद्धा महाराष्ट्राचे राम सुतार यांनी डिझाईन केले आहे. याचे बांधकाम सन 2014ला सुरू होऊन याचे बांधकाम पूर्णतः 2018ला पूर्ण झाले आहे. आसपासचा एरिया सातपुडा तसेच विंध्य पर्वतरांगाचे हे दर्शन आपण घेऊ शकतोय. वरती जवळपास 132 मीटर उंच जाऊन तुम्ही सभोवतालच्या पर्वतरांगा तुम्ही पाहू शकताय. येथे असणारे एकता संग्रहालय, ज्यामध्ये वेगवेगळ्या जनजाती यांचा उल्लेख दिसून येतो. स्थानिक जनजाती, स्थानिक भाषा, स्थानिक असणाऱ्या वनसंपदा या सर्व गोष्टी दर्शन आपल्याला घेऊन येते. सोबत सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी या सर्व गोष्टीचा आढावा आपण या ठिकाणी बसून घेऊ शकताय. इथे तुम्ही पाहू शकताय आसपासचा स्वच्छ आणि सुंदर नजारा. शेवटी जाता जाता तुम्हाला एकता भिंत याचीही दर्शन होतं. या एकते भिंतीवर देशातल्या सर्व भाषांमध्ये एकतेची भिंत असा उल्लेख केला आहे. आसपासचा एरिया हा खूप डेव्हलप असून येथे फिरण्यासाठी बाकी ठिकाणे आहेत. तुम्हाला या ठिकाणी जायचं असेल, या ठिकाणी भेट द्यायची असेल तर नक्की कमेंट करा आणि जाता जाता आपल्या या पेजला फॉलो करा.